म्हणजे इथून जायची इच्छाच होत नाही। शुभ संकेत प्रदाता रेतस कुंड इसका पूरा नाम है। भाई कितना लेते हो ऊपर जाने का? ऊपर जाने का होता है भैया, वजन के हिसाब से होता है। दर्शनाला लाईन बघा, माझ्या समोर चालतात त्या आजी, वय त्यांचं मला वाटतं कमीत कमी 70 ते 80 असेल। तरुण मुलं मुली घोड्यावर डोलीत, कठीण आहे। क्लायमेट चेंज काय असतं बघा, वहाँ पे है पण शॉर्टकटने एकदम दबवून टाकलं। 10,000 15,000 सांगतात रूमचे, म्हणजे काय विचारून सोय नाही। टेम्परेचर रात्री 3 पर्यंत गेलं होतं। ते बघा तिथे वरती भैरवनाथाचं टेम्पल आहे। पण मोदीजींनी तपस्या केली होती ना, ती तिथे गेली होती। हर हर महादेव, जय बाबा केदारनाथ। वाजलेत सकाळचे 6 आणि आम्ही निघालोय ट्रेकला केदारनाथ। इथून 4 किलोमीटर आहे। आम्ही इथून पहिली बाईक घेऊन जाणार आणि बाईक तिथे गौरीकुंडला पार्क करणार आणि मग तिथून आमचा ट्रेक सुरू होणार। हे आमचं हॉटेल होतं आजचं। तर चला आता भेटू डायरेक्ट गौरीकुंडला। हे बघा इथे उभी आहे आपली गाडी। चिखल नाही हा, कॉन्क्रीट वर पाणी सांडल्यामुळे तसं वाटतंय। तर चला अभि आला की फटाफट निघू। काय सुंदर व्ह्यू आहे बघा, सूर्य उगवतो तिथून आणि आपल्याला जायचं इथे। गाडी पार्क करून आलोय पण दर्शनाला लाईन बघा, मागपर्यंत नाही। म्हणजे आम्ही अजून गौरीकुंडला गेलोच नाही। लाईन 2 किलोमीटर मागे सीतापूर पासूनच आहे, म्हणून गाडी आम्ही इथे सीतापूर पार्किंग मध्ये पार्क केली आणि आता परत मागे लाईन मध्ये राहण्यासाठी जातो। वरती जाण्यासाठी लाईनच जवळपास 3 ते 4 किलोमीटरची आहे। बघा सकाळी 6:30 वाजता लाईन मध्ये लागलोय, म्हणजे अजून चेकिंगच्या लाईन मध्येच आहे। अजून ट्रेकिंगला सुरुवात केली नाही। ट्रेकिंगला कधी सुरुवात करतो त्याच्यानंतर कळेल की आम्ही वरती कधी पोहोचतोय। अजून आमचं काय कन्फर्म नाही आहे, कारण पास नाही आहेत। इथून सोडतील की नाही सोडतील ते पण सांगता येत नाही। दोघे आता पुढे गेल्यावर अजून म्हणतात 2 किलोमीटर ही लाईनच आहे, म्हणजे मला वाटतं अजून 1.5-2 तास तरी या लाईन मध्येच जाणार आहे। तर भेटू आता डायरेक्ट चेकिंग केल्याच्या नंतर। एवढी ट्रॅफिक आहे की आम्ही टॅक्सीतून आधीच उतरलोय आणि टॅक्सीतून जाण्यापेक्षा आम्ही चालत लवकर पोहोचू म्हणून ते बघा तिथेच टॅक्सीत उतरलो। इथून पुढे 500 मीटर फक्त चालायचं आहे। टॅक्सीत बसून जाण्यापेक्षा चालत जास्त लवकर पोहोचू म्हणून टॅक्सी सोडली, आता चालायला सुरुवात केली। इथे तुम्हाला बास्केटवाले मिळतील, बास्केटमध्ये बसवून वरती नेतात माणसांना। भाई कितना लेते हो ऊपर जाने का? ऊपर जाने का होता है भैया, वजन के हिसाब से होता है। मतलब 50-60 किलो होगा तो कितना लेते हो? 60 किलो होगा तो 8-10 हज़ार रुपये लगता है। 50-60 किलो तुमचं वजन असेल, म्हणजे 60 किलो वजन असेल तर 9 ते 10 हजार रुपये चार्जेस करतात, म्हणजे गौरीकुंडपासून वरती जायला केदारनाथला। आम्ही काय बास्केट करणार नाही किंवा घोडा करणार नाही, आम्ही चालतच जाणार, कारण मला ते अजिबात आवडत नाही। की स्वतःमुळे दुसऱ्याला त्रास झालेला, मग तो प्राणी असो किंवा मनुष्य असो, तर आपल्या पायावरच चालत वरती जायचं, त्यालाच भक्ती म्हणतात। कारण महादेवाच्या मंदिरात कुठेही जाल तर रस्ता खूप कठीणच असतो कायम। केदारनाथचा सर्वात कठीण आहे, तर आपण जाणार आहोत चालतच। व्हिडिओजमध्ये सांगतात ते अगदी बरोबर आहे,
तुम्ही मंदिराची कपाट उघडल्याच्या नंतर म्हणजे मी म्हणतो आधी 2 महिने तरी जून महिन्यात पण तुम्ही येऊ नका, कारण इथे खूप गर्दी आहे. आम्हाला त्या चेकिंगच्या लाईनमध्येच जवळपास 3 तास गेले. तिकडून टॅक्सीत 1.5 तास गेला, म्हणजे 4.5 तास आम्हाला फक्त सोनप्रयागपासून गौरीकुंडला यायलाच गेले, कारण रश खूप आहे. मी म्हणतो जूनमध्ये पण येण्याचा प्लॅन अजिबात करू नका. येणार असाल तर जुलैमध्ये या. बरोबर 6ला आम्ही हॉटेल सोडलं होतं आणि ट्रेकला सुरुवात करतोय 11 वाजता. 7, 8, 9, 10, 11 5 तास आम्हाला सोनप्रयागवरून गौरीकुंडपर्यंत यायलाच गेले. आधी त्या लाईनमध्ये 3.5 तास गेले आणि त्याच्यानंतर टॅक्सीत जवळपास 1.5 तास गेला. आता आमच्या ट्रेकला सुरुवात झाली आहे. आता वरती जायला किती वेळ लागतो तो बघूया. ट्रेकला सुरुवात करायच्या आधी हे गौरीकुंड आहे. इथे गरम पाण्याचं कुंड आहे, तिथे आंघोळ करायची असते. कुठेही तुम्ही दाखवतो तुम्हाला. बैठे इथे खाली ते कुंड आहे, तिथे आंघोळ. गौरीकुंड हा आहे बघा. इकडे आहे ते गरम पाण्याचं कुंड, जिथे आंघोळ करायची असते वर जाण्या अगोदर. काही जण करतात, आम्ही रूमवरूनच आंघोळ करून आलो. इथे कुंड आहे, खाली आपण जाणार नाही आता, कारण ऑलरेडी आम्हाला खूप लेट झाला आहे. इथून खाली कुंड आहे. तर चला आम्ही आता डायरेक्ट ट्रेकला सुरुवात करतोय. ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. आम्ही काय कुंडात आंघोळ करायला आता जात नाही. गौरीकुंडच्या बाजूलाच एक मंदिर आहे. दर्शन घेतली. उमापती महादेव मंदिर आहे. इथे दर्शन घेण्याला पण महत्त्व आहे असं लिहिलेलं तिकडे. आणि त्याच्याच समोर इथे गौरीमाई मंदिर आहे. गणपती दर्शन पूजन, गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि गौरीमाईचं मंदिर आहे. तिथे पण दर्शन केल्यावर खूप महत्त्व आहे असं म्हणतात. मी मंदिराच्या आतमध्ये जाणार नाही कॅमेरा घेऊन, तुम्हाला इथून बाहेरूनच दाखवतो. हे मंदिर आहे. तर मी जातो, दर्शन घेतो. हे गरम पाण्याचं कुंड आहे. तिथून थोडं पुढे आल्यावर हे बघा, इथे तुम्हाला घोडे मिळतात. घोड्याचे किती पैसे घेतात का माहिती नाही. भैया मंदिर जाने के कितना लेते हो? 2500 3200 जाओगे क्या? नाही भैया 3200 रुपये, 3200 रुपयात इथून तुम्ही डायरेक्ट वरती घोड्यावरून जाऊ शकता. घोडे म्हणजे खच्चर आहेत ते, पण शक्यतो तुमच्यात जर पायात शक्ती असेल तर तुम्ही चालतच जा. मुक्या प्राण्यांना त्रास देण्यापेक्षा स्वतःच्या पायावर वरती गेलेलं चांगलं. तर महादेव जास्ती खुश होतील, प्रसन्न होतील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करतील. घोड्यावरून जाण्यापेक्षा चालतच जा. जर शक्यच होत नसेल चालणं तरच घोडा करा किंवा डोली करा. हा गौरीकुंडचा गेट आहे. हे बघा इथे लिहिलेलं आहे गेट वे गौरीकुंड. या गेटमधून आत आल्यावर मला वाटतं आता इथून 16 किलोमीटर केदारनाथ मंदिर आहे. 16 किलोमीटर हे सांगतात, पण ॲक्च्युली ते आहे 22 किलोमीटर. तर मध्ये मध्ये मी तुम्हाला काय आलं ते सांगत राहीन. पण गर्दी यार, घोडेवाले बघा, ह्या वेळेत येऊ नका, कारण चालायला पण वाट होत नाही, एवढी गर्दी आहे. बघा 2 किलोमीटर चालल्याच्या नंतर एक
ब्रेक घेतलाय, भूक लागली. आता खाणार मॅगी. इथे मॅगी, परोठा हेच फेवरेट आहे, याच्यापेक्षा दुसरं काय मिळत नाही. इथे आहे दाल चावल, दाल रोटी, पण मला आवडेल असं वाटत नाही म्हणून मी मॅगीच खाणार आहे आता. तर मॅगी खाऊन परत 10 मिनटं रेस्ट करून आम्ही ट्रेकिंगला सुरुवात करणार. 2 किलोमीटर कंप्लीट झाले. तर ते सांगतात 16 किलोमीटर, 16 असेल तर 14 किलोमीटर शिल्लक आहे, पण माझ्या मते 22 किलोमीटरच आहे, 20 किलोमीटर अजून शिल्लक आहे. तर खातो आता मॅगी. केदारनाथचा ट्रेक चालू केल्याच्या नंतर रूट कसा आहे बघा. गौरीकुंडपासून जंगलचट्टी 4 किलोमीटर, नंतर भीमबाली 3 किलोमीटर, त्याच्यानंतर लिंचौली 4 किलोमीटर, आणि त्याच्या पुढे केदारनाथ बेस कॅम्प आहे 4 किलोमीटर, आणि केदारनाथ बेस कॅम्प नंतर 1 किलोमीटर केदारनाथ मंदिर आहे. तर आता आम्ही जंगलचट्टीच्या 1.5 किलोमीटर मागे आहे. तर आता मॅगी खाल्ली आहे, परत आम्ही ट्रेकला सुरुवात करणार. मला वाटतं कमीत कमी 70 ते 80 असेल, पण चालत प्रवास करतायत. आणि तरुण पोरं घोड्यावर, तरुण मुलं मुली घोड्यावर, डोलीत. कठीण आहे. मनात जर खरोखर भक्ती असेल ना तर शक्ती आपणच मिळते. गौरी बाबा बसलेत बघा. हनुमानजी मंदिर, हनुमान चट्टी प्राचीन मंदिर आहे. जय बजरंगबली. हनुमान मंदिर आहे, प्राचीन लिहिलेलं आहे इथे, प्राचीन. आणि ते बघा तिथे अघोरी बाबा बसलेत. आम्ही आता पोहोचलोय भीमबालीला. भीमबाली एक सेड आहे, तिथे थांबलोय कारण परत पाऊस चालू झालाय जोरात. आता रेनकोट घालणार आणि मग निघणार. थोड्या वेळ आधी वेट करणार, बघणार पाऊस जातो काय. पण इथे गर्दी काय ती बघा, चालायला पण जागा नाही आहे. क्लायमेट चेंज काय असतं बघा. आत्ता ऊन पडलं होतं कडक, 5 मिनिटातच एकदम फॉगच फॉग आहे. दिसत पण नाही खालचं काय, एवढा एकदम धुकं, काहीच दिसत नाही खालचं. एकदम ऊन पडलं होतं आता 5-10 मिनिटापूर्वी. बघा आता खाली वरती सगळीकडे धुकंच धुकं झालंय. डोलीवाल्यांची चालायची पद्धत बघा कशी आहे. 1-2-1-2 परेड केल्यासारखे चालतात. त्यांची ती ट्रिक आहे एक चालायची. 2013 मध्ये जेव्हा पूर आला होता ना, तेव्हा हे सगळं वाहून गेलं होतं. दिसत असेल मागे, पुढून दाखवायला मिळतं का बघतो, पण इथून दिसतंय बऱ्यापैकी.
जहाँ शिव है वहाँ स्वर्ग है और स्वर्ग वहाँ पे है। 4 ते 5 किलोमीटर राहिलंय फक्त आणि टेम्परेचर बघा किती झालंय 6 डिग्री टेम्परेचर झालंय। टेम्परेचर एकदम डाऊन झालंय। मला वाटतं आणखीन वरती गेल्यावर मायनसमध्ये जाणार आज टेम्परेचर। तर लवकरात लवकर वरती जाऊन हॉटेल बघायला लागेल, नाहीतर टेंटमध्ये राहिलो तर थंडीने हालत एकदम खराब होईल, टाईट होणार। बघा शॉर्टकट घेतला होता, इथून यावं लागतं पण आम्ही इथून डायरेक्ट शॉर्टकट घेतला, पण शॉर्टकटने एकदम दबवून टाकलं। शॉर्टकट तुम्ही कधीच घेऊ नका, जो रस्ता बनवलेला आहे त्याच रोडने या, एनर्जी एकदम डाऊन होते शॉर्टकट घेतल्याच्या नंतर। डोक्यावरून फक्त हेलिकॉप्टर फ्लाय करतायत। घोडा पडावपर्यंत पोहोचलोय। हे घोडा पडाव आता इथून इथून मंदिर फक्त 2 किलोमीटर आहे, म्हणजे आम्ही अपेक्षेच्या पेक्षा जास्ती लवकर ट्रॅक केलं पूर्ण, कारण आम्हाला 11 खाली चालू करायलाच वाजले होते। हालत थोडी टाईट झाली आहे, पण ज्यावेळेस आता मंदिर दिसायला लागेल ना, ती एनर्जी जेवढी लो झाली ना तेवढी सगळी भरून निघेल। केदारनाथचा बर्फ बघा, 1 ते 1.5 किलोमीटर राहिलाय। 1.5 किलोमीटर पुढे मंदिर आहे, घोडा पडाव मागे राहिला। मला वाटतं आम्ही 500 मीटर तरी पुढे आलो, त्याच्यामुळे आता मला वाटतं फक्त 1.5 किलोमीटर राहिलाय मंदिर। हर हर महादेव। ते बघा समोर मंदिर दिसायला लागलंय, जेमतेम 1 किलोमीटर आहे, फक्त 1 किलोमीटर, 2 किलोमीटर आहे। चलो 2 किलोमीटर, पण चढण बिडण काय नाही, चालतच जायचं आहे, सरळ रोड आहे, लवकरच पोचू। हे बघा तिथे मंदिर 200-300 मीटरवर असेल फक्त। 7 वाजायला आलेत, रूम पटकन मिळालं तर रूम घेणार, नाही तर पहिला आरतीला जाणार। हर हर महादेव। आलो इथे रूम शोधतोय, आधी आम्हाला रूम मिळते काय तेच बघायचं आहे। टेंट अवेलेबल आहेत, पण टेंटमध्ये चार्जिंगची वगैरे काय व्यवस्था नाही आहे, त्याच्यामुळे आधी आम्ही रूम मिळते का बघणार, पण सगळे रूम फुल आहेत। महादेवा रूम मिळते एखादी। हा पण एक वेगळा अनुभव आहे, फर्स्ट टाइम मी टेंटमध्ये राहणार आहे। हे बघा टेंट, 3 जणांचा टेंट आहे, आम्हाला दोघांना दिलं 800 रुपये दिलं, कारण इथे रूम्स आधी मिळतच नाहीत, आणि एका ठिकाणी रूम विचारलं तर 14,000-15,000 सांगतात रूमचे, म्हणजे काय विचारून सोय नाही। तर तुम्ही आता खरोखर कोणी इथे येऊ नका, कारण इथे आलात तर हेलिकॉप्टर बुक करून या, म्हणजे याल एका दिवसात दर्शन घ्याल आणि खाली जाईल। तुम्ही इथे स्टे करणार असाल तर तुम्हाला या, हे बघा इथे बाहेर पण टेंट आहे, या टेंटमध्येच राहायला लागेल। आज आम्ही एक एक्सपिरियन्स करणार, एवढ्या मायनस मला वाटतं टेम्परेचर जाईल, त्याच्यात टेंटमध्ये राहणार। ही स्लिपिंग बॅग आहे, त्याच्यात आम्ही झोपणार आज रात्री। चला 7:30ला आरती आहे, आता आम्ही जाणार आरतीला।
आलो, दर्शनाला गेलो. आरतीला पाऊस नव्हता, आरती बंद झाली, दर्शनाच्या लाईनमध्ये उभे राहिलो आणि जोरात पाऊस चालू झाला. तर आता टेम्परेचर 3 पर्यंत गेलं आहे. मगाशी 4 होतं, आता 3 पर्यंत गेलं आहे. तोंडातून वाफा येत आहेत माझ्या, एवढं टेम्परेचर लो आहे. आणि रूम नाही, टेंटमध्ये आम्हाला राहायला लागतं आहे. त्याच्यामुळे हालत एकदम म्हणजे खरोखर टाईट झाली आहे. स्लिपिंग बॅगमध्ये आहे मी आता झोपतो. उद्या सकाळी दर्शन मिळालं घ्यायला, लवकर लागलं तर घेणार, नाहीतर बाहेरूनच दर्शन करून डोंगर हे वरती जाणार आणि मग 12 वाजेपर्यंत तरी आम्ही निघणार खाली जायला. तर झोपतो आता. हर हर महादेव. गुड मॉर्निंग. टेम्परेचर रात्री 3 पर्यंत गेलं होतं, आता 6-6:30 वाजलेत. थोडंसं टेम्परेचर 6-7 पर्यंत आलं आहे. आणि बाहेरचं दाखवतो तुम्हाला. ऊन पडले आता. सगळे आमचे इथे सगळे टेंट आहेत. या बाजूला मंदिर आहे. आणि सगळा बर्फच आहे, त्याच्यामुळे टेम्परेचर एकदम लो झालं होतं. दर्शन आम्ही कालच केलंय. आता आम्ही बघणार लाईन केवढी आहे. लाईन कमी असेल तर परत दर्शन करणार, नाही तर मुखदर्शन करणार. इथे बघा, तिथे वरती भैरवनाथाचं टेम्पल आहे, तिथे दर्शन घेणार, आजूबाजूचं सगळं फिरणार आणि मग परतीच्या प्रवासाला लागणार. ते बघा, तिथे होते आमचे टेंट. हा ब्रिज क्रॉस करून जायला लागतं. ब्रिज क्रॉस करून आलोय. आता इथे कुंड आहे, ते बघायला जातो. त्याच्यानंतर आम्ही जाणार भैरवनाथ आणि त्याच्यानंतर परत मुखदर्शन घेणार आणि मग परतीच्या प्रवासाला निघणार. पण दर्शनाला लाईन कुठपर्यंत लागली आहे ती बघा. जवळपास ती जी चेकपोस्ट आहे ना, त्याच्या पण मागे लाईन आहे. दर्शन घ्यायचं म्हटलं तर मला वाटलं 6-7 तास तरी लागतील. कितने टाइम से लाइन पे खड़े हो? लाइन से भाई हम लोग सुबह से निकला है, 3 घंटा हो गया लाइन पे है क्या? 3 तास 3 घंटा हो गया. 3 घंटे से लाइन पे खड़े हो लाइन और अभी आगे 2-3 घंटे तो लगेगा. कम से कम 3 घंटा तो और जाएगा. 3 घंटा और लगेगा, मतलब 6 घंटा लगेगा दर्शन के लिए. यूट्यूब चैनल है क्या? ट्रॅव्हलर ऑफ कोकण. बाबा केदारनाथ की गर्दी किती होती बघा, लाईन बघूनच कळतं. त्यांना आता विचारलं तर ते सांगतात 3 तास झाले लाईन मध्ये उभे आहेत. अजून मला वाटतं त्यांना कमीत कमी 2 तास तरी लागतील, म्हणजे 5 ते 6 तास लागतात लाईन मध्ये लागल्यानंतर. भयंकर गर्दी आहे. या जुलै मध्ये इथे येणार असाल तर प्लॅन कॅन्सल करा, जुलै नंतरच या. इथे एक रेतस कुंड आहे, एक कुंड आहे, तिथे तुम्ही ओम म्हटलं ना की पाण्यातून बुडबुड्या येतात. आता आपण बघूया. हे बघा, हेच आहे ते रेतस कुंड. ओम नमः शिवाय. 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 बघा, पाण्यातून खरोखर बुडबुड्या येत आहेत. ओम नमः शिवाय. पाण्यातून खरोखर ओम नमः शिवाय म्हटल्यावर बुडबुड्या येतात. म्हणजे असे काही कथा नाही आहे, हे सत्य आहे. आपल्याला माहिती देणार आहेत या कुंडाबद्दल. हाँ बोलिए बाबा जी. हर महादेव. जय श्री केदार. जय श्री केदार. ये रेतस कुंड है.
हर हर महादेव बोलने से पानी में बुलबुले आते हैं, शुभ संकेत होता है। यात्रा मनोकामना सफल होने का शुभ संकेत होता है। जाओ बोलो के दिखाओ। नहीं, मैं देखा बुलबुले आए। अच्छा, और कुछ इसके बारे में बताने जैसा कुछ है क्या? किसने इसको बनाया, ऐसा कुछ? बनाया तो पांडव नहीं है, पांडवों ने बनाया। मंदिर के साथ में 5 कुंड बने थे। 4 आपदा में टूट गए हैं, एक सही सलामत बचा हुआ है। जो आपदा आई थी पिछली बार, उसमें 4 टूट गए, ये बचा है। हाँ, खड्डा और पानी बचा हुआ है, और खाली कुंड का ऊपर का जो स्ट्रक्चर होता है वो टूटे हुए हैं। बन रहा है, सरकारी हिसाब से अभी बन रहा है। कामदेव की पत्नी रति के नाम पर है ये रेतस कुंड। कामदेव की पत्नी रति के नाम पे रेतस कुंड। हाँ, भस्म कर दिया था ना महादेव ने कामदेव को, तो रोते रोते आंसू का कुंड बना दिया था। हाँ, यही वो कुंड है। हाँ, महादेव ने इसको शुभ संकेत देने वाला बनाया है। शुभ संकेत प्रदाता रेतस कुंड इसका पूरा नाम है। हाँ, शुक्रिया बाबा जी। हर हर महादेव, प्रणाम। जय श्री कृष्ण। आता आपण जाणार भैरवनाथ मंदिराच्या उजव्या साईडलाच एक हा रस्ता जातो भैरवनाथला जायला। थोडस वरती आहे, एवढं पण लांब नाही। तर जाऊया आता। अजून पण थंडी कमी झालेली नाही। ऊन आल्यामुळे आता जरा बरं वाटतंय, पण थंडी अजून पण आहे। मला वाटतं टेम्परेचर अजून पण 6च असेल। तिथे दिसत नसेल व्हिडिओत, पण मोदीजींनी तपस्या केली होती ना, ती तिथे गेली होती। हे मंदिर आहे, मंदिराच्या वरती तिथे जायला देत नाहीत, बुकिंग करावं लागतं। आमचं काय बुकिंग नाही, त्याच्यामुळे आम्हाला जायला देणार नाहीत वरती। 10-15 मिनिटं चालल्यावर आम्ही पोहोचलोय भैरवनाथ। थोडं दमायला होतच, कारण इथे ऑक्सिजन लेवल कमी होते, टेम्परेचर एकदम लो आहे। तर हळूहळू थांबत थांबत तुम्ही आलात तर वरती या। अर्धा तास 15-20 मिनिटं चालल्याच्या नंतर आपण पोहोचलोय भैरवनाथ। हे बघा, तिथे आहे केदारनाथ मंदिर, बाबा बर्फानी आणि इथे भैरवनाथ। इथे शंकराचार्यजींची समाधी, या मागे ग्लेशियर्स आहेत। इथे काम सगळीकडे चालू, कन्स्ट्रक्शन कॉरिडोर बनवत आहेत मंदिराच्या आसपास। इथे मंदिर आहे,
मागेच मंदिराच्या भीमशिला आहे, भीमशिला. इकडे ज्यावेळेस ती पूर आला होता ना, आणि ज्या शिलेने मंदिर वाचवलं ती ही भीमशिला बरोबर मंदिराच्या मागे आहे. मंदिराच्या पाठीमागे एक कुंड आहे, बाबाजी तिथे पाणी काढून देतात, त्याला अमृत कुंड म्हणतात. म्हणजे त्या कुंडीवरून पाणी येतं ते इथे येतं. फायनली ती वेळ आली आहे की आम्हाला इथून आता निघायचंय. निघायची इच्छा अजिबात होत नाही, असं वाटतं की म्हणजे अक्षरशः डोळ्यातून पाणी आल्यासारखं वाटतंय इथून निघायचं म्हटल्याच्या नंतर. निघावं तर लागणारच. जय बाबा केदारनाथ, परत नक्की येणार, आणि यावेळेस येणार तेव्हा 2 दिवस राहणार वरती. खरोखर निघताना पावलं जड झाली आहेत, म्हणजे इथून जायची इच्छाच होत नाही. मंदिराकडे बघितलं परत की असं वाटतं की परत जावं वरती. दर्शनासाठी लाईन बघा, हेलिपॅडच्या पण मागे लागली, हेलिपॅड आहे त्याच्या पण मागे लागली. 6 ते 7 तास कमीत कमी दर्शनाला लागणार. बरोबर 11ला आमचा परतीचा प्रवास सुरू झालाय. तर किती वेळ लागतो खाली उतरायला सांगता येत नाही. आता वातावरण एकदम मस्त आहे, पाऊस नाही, ऊन पडलंय. पाऊस पडला तर थोडा वेळ लागतो. असंच वातावरण असेल तर मला वाटतं आम्ही 5 ते 6 तासात खाली पोहोचू. लँड होतात, माणसं उतरवतात, माणसं उतरवतात, बरोबर टेकआउट करतात.
हे बघा, येथे जे हेलिकॉप्टर दिसतंय ना, हे काही दिवसापूर्वी इकडे ऍक्सिडेंट झाला होता. त्याच्या टेल ला जो पंखा आहे ना, त्या पंख्यामध्ये काहीतरी बिघाड झाला होता. त्याच्यामुळे ते पायलटने आपल्या चांगल्या स्किलमुळे हेलिपॅडवर लँड न करता तिथे खाली लँड केलं आणि ते सेफली लँड झालं. 11 वाजता बरोबर आम्ही खाली उतरायला सुरुवात केली होती. आता वाजलेत बरोबर 4 वाजता आम्ही खाली आलोय. 5 तासात खाली उतरलोय. आता ही टॅक्सीची जी लाईन लागली आहे, तर पुढे जाणार, टॅक्सी करणार आणि बाईक पार्क केली तिथे जाणार. तर अशा तऱ्हेने 12 ज्योतिर्लिंग यात्रेतली सगळ्यात कठीण जो ज्योतिर्लिंग होतं माझं, केदारनाथ, ते कंप्लीट झालंय. हर हर महादेव, जय बाबा केदारनाथ.